अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन सोहळा निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडण्यासाठी पालिकेकडून गिरगाव चौपाटीवर व्यापक तयारी करण्यात येते। 10,000 कर्मचारी यासाठी गुंतवण्यात येणार आहेत। सुरक्षेकरता 2178 जीवरक्षक, 56 मोटार बोटी, 129 निरीक्षण मनोरे तसंच अग्निशमन दलाची तैनाती असणार आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आता महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे। मी सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आपण पाहतोय की मोठमोठे जे स्टील प्लेट्स आहे, ज्या मोठ्या गणपतींच्या ट्रॉलींसाठी लागतात, ते या ठिकाणी टाकण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। उंच उंच मानवी मनोरे जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। ते शहर आणि उपनगरातील 70 नैसर्गिक ठिकाणं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे। शिवाय 245 नियंत्रण कक्ष सुद्धा सुसज्ज करण्यात आलेले आहे। सध्या गिरगाव चौपाटीमध्ये 3 ते 4 मोठमोठे भव्य असे मंडप उभारण्यात आलेले आहेत, ज्यात पोलीस नियंत्रण कक्ष आहे, महानगरपालिकेचे अधिकारी बसतील असे कक्ष आहे आणि प्रशासनाने भाविक तसेच मंडळांना कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। विसर्जन मिरवणुकीची जी तयारी आहे ती सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।